चला तर मग आज करूया ओल्या मटारची सुकी भाजी। त्यासाठी मी इथे 1 वाटी मटार घेतले आहेत आणि 3 कांदे घेतले आहेत, 1 टोमॅटो आणि 1 मिरची घेतली आहे। आता हे मटार मी चांगले डाग पडेपर्यंत भाजून घेतले आहेत आणि आता इथे त्याच कढईमध्ये तेल टाकून आपल्याला हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो आणि मिरची टाकून घ्यायची। तीही चांगली मऊ होईपर्यंत तळून घ्यायची आहे आणि येथे मी मटार स्वच्छ धुवून मिक्सरला बारीक करून घेतले। येथे मी कोल्हापुरी लाल तिखट टाकून ते चांगलं मिक्स करून त्याच्यामध्ये हे मटार टाकले आहेत आणि थोडंसं मीठ टाकून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ही मटारची भाजी आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे। असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आपली ओल्या मटारची भाजी या पद्धतीने तयार झाली। थँक्यू।